हे अशी आपली मस्त भेंडीची भाजी तयार झाली. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज भेंडीची भाजी करायची. हो, भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली मी, चांगली कोरडी करून घेतली. आमच्याकडे भेंडी बारीक चिरलेली एक जणाला आवडते, एक जणाला भरली भेंडी आवडते. एकच भाजी केलेली सगळ्यांना आवडत नाही. तर मग आज भरल्या भेंडीचा नंबर आहे. आज मी भरली भेंडी करणार आहे. हो, चांगली भेंडी आहे. तर ही चिरून घेते. दोन भाग करणार आहे, म्हणजे दोन तुकडे करणार आहे याचे, कारण मोठी आहे ना. हे बघा, असे दोन तुकडे करून अशा मध्ये मध्ये चिरा देणार आहे. आपण असं ह्याच्यात मसाला भरण्यासाठी जसे वांगी वगैरे आपण भरतो तसंच, पण भेंडी वेगळी वांगं वेगळं, तसे बघा हे असे दोन तुकडे करून घेते. जर बारीक असेल भेंडी तर एक ठेवली तरी चालते अख्खी, फक्त देठ आणि हे काढायचं. पण ही जरा थोडी मोठी आहे म्हणून मी दोन दोन तुकडे करते. असे दोन दोन तुकडे करून घेते. त्याला मसाला भरणार आहे मी, दाखवते. आधी भेंडी चिरून घेते. भेंडी पण 2-3 प्रकाराने करतात. बारीक उभी चिरून करतात, बारीक अशी आडवी तुकडे करून करतात, कोणी दह्यातली भेंडी करतं, भरली भेंडी करतात. चिरून घेतली बघा भेंडी अशी सगळी. मसाला भरते, दाखवते तुम्हाला. हो, शेंगदाण्याचं कूट घेतले, भरपूर मीठ घेतले. त्यात मी घेते तिखट, टाकते आमचं घरातलं तिखट आहे बघा. आपल्याला किती तिखट करायचं त्याप्रमाणे घालायचं. धने जिऱ्याची पावडर आहे, एक छोटा चमचा घालते, जास्त नाही घालत. म्हणजे आपला मोठा अर्धा चमचा. हळद, आपल्याला जर शेंगदाणे नसले घालायचे तर सुकं खोबरं पण अगदी सुकं बारीक करून घालू शकतो आपण ह्यात. मी शेंगदाणेच घालते, आम्हाला शेंगदाणे घातलेलेच आवडतात. हे बघा, हे मी भरून घेते ह्याच्यात सगळं. भेंडी भरायला जरा थोडा वेळ लागतो. अशी ह्यात भरून घेते मी सगळे. अशी भरून घेते सगळं. थोडा वेळ लागतोच भेंडी भरायला वेळ लागतो, शिजायला नाही वेळ लागत, पटकन शिजते ते. सगळी भरून झाली. आता भेंडी करायला घेते. जिरा मोहरी घालते, थोडी थोडी घालायची, जास्त नाही घालायची.
कढीपत्ता आहे थोडा. हा जो मसाला उरलेला आहे तो नंतर घालायचा. आता ही भेंडी बारीक गॅस करून वाफवू द्यायची मस्त. याच्यावर झाकण ठेवते मी. बारीक गॅस करून वाफवू द्यायची आणि मग हा मसाला टाकायचा. वाफवू देते जरा चांगली. मध्ये एकदा उघडून हलवायची, नाहीतर ती काय होते एका बाजूनेच करपून जाते नाहीतर. आता हा मसाला घालते मी त्यात आणि परत एक 2-3 मिनटं झाकून ठेवते. भेंडीची भाजी व्हायला वेळ लागत नाही, फक्त ती भरायला वेळ लागतो. आता 1-2 मिनटं होऊ देते. जवळजवळ झाली आहे, पण आपण तो मसाला टाकला आहे ना त्यात, तो परत 1-2 मिनटं झाकण ठेवते. हो, मस्त आपली अशी भाजी झालेला, शिजायला वेळच नाही लागत. हो, अगदी मऊ झाली आहे बघा. अशी भेंडीची भाजी, भरली भेंडी कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.